मुंबईमध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। याचा परिणाम रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर झालाय। कल्याणकडून मुंबईच्या दिशेने जाणारी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून बऱ्याच गाड्या ह्या रद्द करण्यात आलेल्या असल्यामुळे रेल्वे स्टेशनवर मोठी गर्दी आता पाहायला मिळते। यावेळी सीएसएमटी ते ठाणे लोकल सेवा काही काळ ठप्प पडली होती, तर आता पावसाने थोडी उसंत घेतल्यामुळे रुळांवर साचलेलं पाणी ओसरल्यामुळे लोकल सेवा पुन्हा पूर्ववत हळू सुरू होण्याची शक्यता आहे। तसेच घाटकोपर ते विद्याविहार पर्यंत रेल्वे रुळांवर 3 फुटापर्यंत पाणी साचले होते, त्यामुळे आता रेल्वे सेवा धीम्या गतीने सुरू आहे। तसेच पावसाचा वाढता जोर लक्षात घेत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शहरातील शाळांना आज अतिवृष्टीमुळे सुट्टी जाहीर केली आहे। कोकणाकडे जाणाऱ्या गाड्या देखील बंद असून सिंहगड आणि डेक्कन क्वीन देखील आज बंद करण्यात आली आहे। त्यामुळे बऱ्याच जणांनी आता वर्क फ्रॉम होमचा पर्याय स्वीकारलाय। मुंबईत दररोज 78 लाखांपेक्षा अधिक प्रवासी लोकलने प्रवास करत असतात, त्यामुळे या मुसळधार पावसामुळे मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सेवा विस्कळीत झाल्यामुळे मुंबईकरांची चांगलीच त्रेधा तिरपीट उडाली आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।